यार ॲक्च्युली एक विचार करा. म्हणजे असा एखादा माणूस जो छातीठोकपणे सांगतो की मी वाईट आहे, दारू पितो, हां. पण मी या दुटप्पी समाजापेक्षा 1000 पटीने बरा आहे. अशा माणसाला तुम्ही काय म्हणाल? बापरे, खूपच भारी आणि अस्वस्थ करणारा प्रश्न आहे हा. हो ना? म्हणजे एकीकडे समाजाचे ते वरवरचे नियम आणि दुसरीकडे हा असा अंगावर येणारा खरा प्रामाणिकपणा. यातली रेषा खरंच किती पुसट असते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण एका अतिशय गाजलेल्या आणि वादग्रस्त कलाकृतीवर सविस्तर गप्पा मारणार आहोत. क्या बात है. आज आपण विजय तेंडुलकरांच्या एका भन्नाट नाटकावर बोलणार आहोत, सखाराम बाइंडर. एक्झॅक्टली. आणि आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेचा म्हणजे या डीप डाईव्हचा मुख्य उद्देश हाच आहे. विजय तेंडुलकरांनी 1972 साली लिहिलेल्या या नाटकात मानवी स्वभावाचं जे अत्यंत रॉ सत्य मांडलंय ना, हो, हिंसेचं आणि स्त्री-पुरुष संबंधांचं सत्य. अगदी, ते आजच्या काळातही किती रिलेटेबल आहे हे आपण उलगडणार आहोत. हो. आणि या नाटकाची सुरुवातच बघ ना किती ग्रिपिंग आहे. सखाराम त्याच्या आयुष्यातली 7वी स्त्री म्हणजे लक्ष्मी हिला आपल्या घरी घेऊन येतो. बापरे, 7वी? हो. आणि ती बिचारी भीतीने थरथर कापतीये. स्वतःचं ते छोटंसं गाठोडं छातीशी घट्ट धरून एका भिंतीला खेटून उभीये. आणि बाहेर लहान मुलं कुंपणावरून डोकावून बघतायत. सखाराम एखाद्या हुकुमशहासारखा स्वतःचे नियम तिला ऐकवतोय. सो रिलेटेबल यार. म्हणजे हे ऐकताना मला थेट आपले सातारा आणि पुण्यातले ते जुने वाडे आठवले. हो ना. जुन्या वाड्यांमध्ये किंवा चाळींमध्ये कुणाच्या घरात थोडा जरी आवाज आला ना तरी लोक कसे खिडकीतून किंवा कुंपणावरून डोकावून बघतात, तशीच कशी वाईब या सीनमध्ये आहे. अरे, हे एक्झॅक्टली आपल्या आसपासच्या जगासारखंच आहे. गावातले असे काही तापट लोक आठवतात ना, ज्यांना वाटतं घर म्हणजे त्यांची जहागिरी आहे. अगदी. ते तिथले राजे असल्यासारखे वागतात. हो, पण मला इथे एक भारी अॅनॉलॉजी सुचतीये. सखाराम हा सुरुवातीला एखादा भूलभुलैयासारखा वाटतो. म्हणजे कसा? म्हणजे तो या टाकून दिलेल्या बायकांना आसरा देणारा तारणहार वाटतो. पण ॲक्च्युली तो एका प्रेडेटरी लोन ॲपसारखा आहे. ओ वाव, प्रेडेटरी लोन ॲप. हो, म्हणजे दिसताना मदत वाटते, पण आत गेल्यावर माणूस पूर्ण अडकतो. तो आसरा देतो, पण त्याच्या अटी इतक्या भयानक आहेत की ती बाई तिथे कायमची गुलाम होऊन जाते. क्या बात आहे. एकदम ॲप्ट अनालॉजी आहे ही. आणि तो या बायकांना का आणतो? तो स्वतःला जन्मजात ब्राह्मण पण कर्माने महार म्हणजे शूद्र म्हणवतो. तो विवाह संस्थेला अजिबात मानत नाही. तो म्हणतो लग्न करून बायकोला मारणारे नवरे दुटप्पी आहेत. एक्झॅक्टली. नवऱ्याने टाकून दिलेल्या स्त्रियांना तो आसरा देतो, पण मोफत नाही बरं का. हा, मग त्या बदल्यात त्यांनी त्याच्या घरचं काम करायला हवं आणि त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करायला हव्यात. ओ माय गॉड, लिटरली. म्हणजे तो त्यांना आसरा देतोय असं दाखवतो, पण तो त्यांचा पूर्ण फायदा घेतो. हो. आणि वरून म्हणतो की मी त्या मारहाण करणाऱ्या नवऱ्यांपेक्षा चांगला आहे. छाया, लई भारी दुटप्पीपणा आहे. सिरियसली. म्हणजे ॲनालिटिकल विचार केला ना, तर सखारामला वाटतं तो समाजाच्या खोट्या नैतिकतेविरुद्ध बंड करतोय. पण प्रॅक्टिकली तो त्याच पितृसत्ताक व्यवस्थेचा म्हणजे त्या पेट्रियार्कल सिस्टमचा एक क्रूर भाग आहे. अगदी बरोबर. आणि हे नियम न पाळल्यास काय होतं, इथून आपण नाटकातील हिंसेच्या पैलूकडे वळतो. तेंडुलकरांच्या मते संस्कृती हा माणसावरचा फक्त वरवरचा थर आहे. म्हणजे आणीबाणीच्या वेळी माणसातील जनावर बाहेर येतच. अगदी. सखाराम याच जनावराचं प्रतीक आहे. तुला तो मुंगीचा प्रसंग आठवतोय? हो, तो सीन खूपच डार्क आहे. ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलं हे वाचून. ती घरातल्या त्या घुसमटणाऱ्या कोंडवाड्यामुळे एका मुंगीशी बोलतेय. बापरे. आणि हा तिला त्यावरून मारतोय, एका मुंगीशी बोलली म्हणून. नुसतं शारीरिक नाहीये हे, हा भयानक मानसिक छळ आहे. हो ना. आणि जेव्हा ती सखारामचा मुस्लिम मित्र दाऊद मिया याला गणपतीच्या आरतीला थांबण्यापासून रोखते ना, हो, तेव्हा तर तो तिला पट्ट्याने बेदम मारहाण करतो. हो, फक्त त्याच्या मित्राचा अपमान झाला म्हणून. यार, ॲक्च्युली इथे लेखकाने डोमेस्टिक व्हायलन्सचे सगळे प्रकार दाखवलेत. हा. म्हणजे फक्त शारीरिक नाही, तर मानसिक, भावनिक आणि आर्थिक छळ सुद्धा. अगदी बरोबर. पण या हिंसेला 2 वेगवेगळ्या स्त्रिया कशा सामोऱ्या जातायत ते बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. हां, म्हणजे इथून लक्ष्मी आणि चंपा या 2 परस्पर विरोधी पात्रांची एंट्री होते. हो. लक्ष्मीला घरातून काढल्यावर सखाराम चंपाला आणतो. आणि चंपा एकदम बोल्ड आहे. शिव्या देते ती. सखारामला जुमानत नाही अजिबात. हो. आणि त्याच्याकडे जाण्याआधी चक्क दारू पिते, कारण तिला तो शारीरिक संबंधांचा प्रकार किळसवाणा वाटतो. पण इथे बघ ना यार, ऑथरचा पॉइंट वेगळा होता मला वाटतं. म्हणजे
म्हणजे चंपा ही बोल्ड असली आणि दारू पीत असली ना, तरी तीच खरी बंडखोर होती. हां. पण लक्ष्मी एकदम गरीब, बिचारी आणि या सगळ्यात बळी जाणारी व्यक्तिम होती. अरे काहीतरीच नीट वाचलं नाहीस तू. असं का? हां, सांग तुझं वर्षन. ती तशीच वाटते. पण ती अत्यंत चतुर आहे. जेव्हा लक्ष्मी निराधार होऊन परत येते तेव्हा हीच बोल्ड चंपा तिला आसरा देते. हो, चंपा मदत करते तिला. पण लक्ष्मी मात्र स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी चंपा आणि दाऊदच्या अफेअरबद्दल सखारामचे कान भरते. वेट रिअली? सिरियसली? माइंडसेट बदलला? हो. म्हणजे जी संस्कारी वाटत होती तीच खरी मास्टरमाइंड निघाली. एक्झॅक्टली. तिने स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी गेम खेळला. बापरे, हे खूपच डार्क होतंय. अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला? हां, आत्ताच करा. दर आठवड्याला नवीन भाग येतात, नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली? एकदम फ्री आहे. तर आपण कुठे होतो? हो, लक्ष्मीने कान भरल्यावर पुढे काय होतं हा नाटकाचा क्लायमॅक्स आहे. चंपा आणि दाऊदच्या संबंधांबद्दल कळाल्यावर सखारामचा पुरुषी अहंकार दुखावला जातो. हो, त्याला सहनच होत नाही ते. आणि तो रागाच्या भरात चंपाचा खून करतो. बापरे, इथे गेम चेंजर मोमेंट येथे खरंच. सखाराम जो स्वतःला वाघ समजत होता ना, तो खून केल्यावर पूर्णपणे हतबल आणि घाबरलेला उभा असतो. आणि तिथे लक्ष्मी त्याला आधार देते. ती म्हणते की ती पापी होती, तिला नरक मिळेल. मी पुण्यवान आहे, माझं पुण्य आपल्याला वाचवेल, मी तुला सांभाळेन. हो, वाव. म्हणजे ती पूर्ण ताबा घेते त्याच्यावर. हो, जो सुरुवातीला तिला अटींवर ठेवतो तोच शेवटी तिचा गुलाम होतो. तुम्हीच विचार करा मंडळी, जगण्याच्या धडपडीत आणि स्वतःला वाचवण्याच्या खेळात कोण बरोबर आणि कोण चूक हे ठरवणं किती अवघड आहे. कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं. खरंच, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हे पुस्तक नक्की वाचा, पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटेड. अगदी. आणि जाता जाता एक विचार करूया. आजकाल आपण लाईव्ह इन रिलेशनशिप्सबद्दल खूप सहज बोलतो. पण तेंडुलकरांनी 50 वर्षांपूर्वी या व्यवस्थेत लपलेली पितृसत्ता आणि सत्तेचा खेळ ओळखला होता. विचार करा, नाव बदललं तरी माणसाची मालकी गाजवण्याची वृत्ती खरंच बदलली आहे का? खूपच भारी विचार आहे हा. वेळी कमेंट करा कुठला पाठ सगळ्यात रिलेटेबल वाटला. हो, नक्की. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय, मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र.